नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून एक महत्त्वाची आणि आनंदाची वार्ता आलेली आहे। EPFO सदस्यांना लागली लॉटरी। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सदस्यासाठी मोठी आनंद वार्ता। आता भरभक्कम व्याज मिळणार। मित्रांनो, काय ही बातमी नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर आवडला आणि कामाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। मित्रांनो, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या म्हणजे EPFOच्या सदस्यांसाठी मोठी आनंद वार्ता आली आहे। जवळपास 7.5 कोटी सक्रिय सदस्यांना प्रोव्हिडंट फंडमध्ये पैसे जमा करतानाच नाही तर पैसे काढताना पण भरभक्कम व्याज मिळणार आहे। EPFOने क्लेम सेटलमेंट दरम्यान जास्त व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे। यासंबंधीच्या नियमात मोठा बदल करण्यात आला आहे। इतकेच नाही तर सध्या दावा निकाली काढण्यासाठी 10 ते 15 दिवसाचा कालावधी लागतो, तो घटवण्यासाठी पाऊल टाकण्यात येत आहे। मित्रांनो, काय आहे हा नवीन नियम याबद्दल थोडं विस्तारमध्ये बघूया। EPF योजनेअंतर्गत महिन्याच्या 24 तारखेपर्यंत क्लेम सेटलमेंटसाठी येणाऱ्या अर्जावर केवळ मागील महिन्याचे व्याज देण्याची तरतूद होती, पण आता नवीन नियमानुसार EPF सदस्यांना प्रोव्हिडंट फंडवर देण्यात येणाऱ्या व्याज नियमात बदल करण्यात आला आहे। आता क्लेम सेटलमेंटच्या तारखेपर्यंत व्याज देण्यात येणार आहे। त्यासाठी सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजने म्हणजे CBTने EFOला परवानगी दिली आहे। EPF योजना 1952 मधील 62B नियमात त्यासाठी सुधारणा करण्यात आली आहे। लवकरच नियमाची अंमलबजावणी। केंद्र सरकारने या बदलाचे गॅझेटमध्ये प्रकाशन केल्यानंतर नवीन नियम लागू होईल। हा नियम सेवानिवृत्तीवेळी संपूर्ण रक्कम काढण्याची परवानगी देतो, तर 55 वर्षावेळी सेवेतून निवृत्ती, अपंगत्व आल्यास PF खाते बंद करावे लागल्यास हा नवीन नियम लागू होईल। तर सलग 2 महिने बेरोजगार असल्यास नवीन नियमानुसार PF खात्यातून रक्कम काढण्यावर नवीन नियमानुसार व्याज मिळेल। 10 वर्षात नोकरी केल्यानंतर पेन्शन मिळण्यासाठी पात्र। जर कर्मचारी EPFO मध्ये दरमहा योगदान देत असेल आणि त्याने 10 वर्ष नोकरी केली तर तो पेन्शनसाठी पात्र ठरतो। ही पेन्शन त्याला वयाची 58 वर्ष पूर्ण झाल्यावर देण्यात येते। 50 वर्षानंतर सुद्धा पेन्शन मिळू शकते, पण त्यामध्ये नियमानुसार कपात होते। मुदत वाढवली। मित्रांनो, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक नवीन रोजगार लिंक इन्सेंटिव्ह म्हणजे ELI योजनेची घोषणा केली होती। या योजनेचा लाभ घेण्यासाठी UAN ॲक्टिव्हेशन आणि बँक खात्याला आधारशी जोडणे अनिवार्य आहे। आता या दोन्ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 15 जानेवारी 2025 रोजीपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे। ही अंतिम मुदत या 2 महिन्यात 2दा वाढवण्यात आली आहे। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।